इमानदारीचे फळ. विराट आणि अक्षय एकदा रस्त्याने जात असतात, तेव्हा त्यांना एक पैशाची बॅग सापडते. त्यात 1 लाख रुपये असतात. तेव्हा दोघे ते पैसे आपसात वाटून घेऊ शकले असते, पण दोघे प्रामाणिक असतात. त्या बॅगेत त्यांना एक आधार कार्ड आणि बँक पासबुक सापडतो. तो घेऊन ते बँकेत जातात. तिथे त्या व्यक्तीला फोन केला जातो आणि त्यांना बोलवले जाते. त्या व्यक्तीच्या स्वाधीन ती पैशाची बॅग दिली जाते. ते बघून तो व्यक्ती खुश होतो आणि त्यांना बक्षीस देऊ लागतो. तेव्हा विराट आणि अक्षय बक्षीस स्वीकारत नाही. ते दोघे तिथून निघून जातात. काही दिवसांनी त्यांच्या इमानदारीचे पेपरात कौतुक होते. विराट जॉब इंटरव्ह्यूला जातो. इथे त्याला नोकरी मिळते. तो प्रामाणिकपणे नोकरी करू लागतो. अक्षयच्या वडिलांचे ऑपरेशन असते, तेव्हा त्याच्याकडे पैसे नसतात. तेव्हा एका संस्थेकडून त्याच्या वडिलांचे फ्रीमध्ये ऑपरेशन होते. ऑपरेशन चांगल्या प्रकारे पार पडते आणि त्याचे वडील बरे होतात. ज्या व्यक्तीचे पैसे त्यांनी परत केले होते, ती व्यक्ती संस्थेकडून मदत अक्षयला करते. ही गोष्ट त्याला माहीत नसते. विराट पण नोकरीला त्या व्यक्तीमुळेच लागला असतो, हे त्याला पण माहीत नसते. त्यांच्या इमानदारीचे हे फळ असते. तात्पर्य: जी व्यक्ती इमानदार असते त्याचे फळ आज ना उद्या मिळतेच. थँक यू.